कड़क छक्का लगा दिया। ये बड़ा मुकाबला, बड़ा महासंग्राम, महायुद्ध आपके सामने यहाँ पर खेल रहा है। TWJ गोहाकर वर्सेस फाइज अब्दुली, दोनों टीमों में यहाँ पर बहुत बड़ा मुकाबला है। पहली गेंद थी अमित को प्रथमेश ठाकरे ने रिवर्स शॉट खेला, बेहतरीन शॉट खेला और गेंद गई बॉन्ड लाइन के बाद 6 रनों के लिए। 6 रनों से अपना खाता खोला, खुद का खाता खोला, टीम का खाता खोला। क्या जबरदस्त प्रहार कर दिया, गेंद को अंदाजा किया, उसका अभ्यास किया और घुमा दिया उसको रिवर्स शॉट कर बॉन्ड लाइन के बाद 6 रनों के लिए। यहाँ पर दर्शक बहुत खुश है। ऐसे अगर बल्लेबाजी करे तो जरूर बड़ा स्कोर खड़ा होगा। अमित की फिर एक बार हवाई गेंद गई, हवाई रिवर्स शॉट, बिजली की रानी मई हुई कहते हैं मुझको। हवाई गेंद गई फिर एक बार 6 रनों के लिए। कमॉन इस ओवर की अगली गेंद फिर एक बार रिवर्स शॉट, पक्का ये गया छक्का। कमॉन डीजे। आपने गेंदबाजी की, संतुलित गेंदबाजी, आपको विकेट टेकर गेंदबाजी, क्यों कॉन्फिडेंस आपने गवा दिया है भाई। ऐसा किया तो इस ग्रैंड फिनाले में कितना स्कोर होगा। 3 गेंदों पर 3 छक्के, क्या चौथी गेंद डाला है, चौथी गेंद भी छक्का जाएगी। उठाकर खेलना चाहता था, गेंद गई विकेट कीपर के पीछे, वहां पर फील्डर मौजूद है और 1 रन पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन से आउट स्कोर बढ़ता है, 20 रन हो रहा है। पहली गेंद डाली रिवर्स शॉट छक्का, दूसरी गेंद डाली रिवर्स शॉट छक्का, तीसरी गेंद डाली वो भी रिवर्स शॉट छक्का। इस बीच ये गेंद अच्छी गेंद थी, सिर्फ कमजोर गेंदों की पिटाई और बाकी जो आदर्श गेंद है, सही गेंद है, उनका पूरा सम्मान करना चाहिए। उसी प्रकार ये आदर्श गेंद थी और आदर्श गेंद का सम्मान करने गया था, गेंद गई ऑफसाइड की दिशा में, वहां पर 1 रन आसानी के साथ पूरा कर दिया और दूसरी बार पर ओवर थ्रो हो गया और 1 रन यहाँ पर आ गई। 2 रनों से स्कोर में बढ़ोतरी, 22 रन। 4 गेंदे फेंकी है, 4 पहले गेंदे फेंके और 4 गेंदों पे 22 रन। इस टूर्नामेंट का सबसे बड़ा स्कोर है भाई। ऐसा हो तो कैसा होगा। इस बीच अगली गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, प्लेड किया था, सीधी गेंद गई विकेट कीपर के दिस्ताने में। वहां पर गोहागर तालुके का बाहुबली शामू पवार वहां पर मौजूद है। 1 रन रोकने में वो कामयाब नहीं हुए और 1 रन से स्कोर में बढ़ोतरी हुई। 23 रन यहाँ पर हुए। अभी तक इस ओवर की आखिरी गेंद बाकी, राइट आर्म राउंड रिवर्स शॉट, फिर एक बार घुटना टेक कर यहाँ पर खेलना चाहते थे, स्टाइलिश शॉट मारना चाहते थे, लेकिन वो उसके बल्ले के बराबर बीच में नहीं है और गेंद सीधी गई विकेट कीपर के पीछे और 1 रन यहाँ पर आसानी के साथ पूरा कर दिया दोनों बल्लेबाजों ने। 1 ओवर यहाँ पर खत्म हो जाए और 1 ओवर के बाद यहाँ पर स्कोर हुआ है 24 रन। क्या बहुत बल्लेबाजी की है। ऐसा लग रहा था कि एक के पीछे एक ऐसे 6 गेंदे बाउंड्री लाइन के बाहर जाते हैं क्या। पहला तो छक्का लगा, दूसरा छक्का, तीसरा भी छक्का लगाया और यहाँ पर जो हमारे दर्शक है बहुत खुश हुए इस शॉट पर और ये गेंद तो बता रहा है कि मैं यहाँ का छक्के चौके का बादशाह हूं, ऐसा उसने साबित कर दिया है। देखते दूसरी ओवर गेंद का कौन यहाँ पर डालेगी, गेंदबाजी कौन करेगा दूसरी ओवर यहाँ पर ओवर कौन डालेगा। इस दूसरे ओवर का यहाँ पर आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथ जुड़ रहे हमारे दोस्त मराठी कमेंटेटर सुभाष सावंत सर। डीजे कम ऑन।
श्रेयसचा पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडूला हवेतल्या हवेमध्ये विराम दिला जातोय, पहिला धक्का दिला जातोय. प्रथमेश ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. सर, मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा ह्याच गोलंदाजाने तिसरं षटक घेतलं होतं आणि तिथेच खरी म्हणजे सागरपुत्र बरोबरची मॅच फिरली होती आणि आता तोच गोलंदाज पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करतोय. नक्कीच तिसरं षटक या ठिकाणी हाताळलं होतं, परंतु या सामन्यामध्ये दुसरं षटक सांभाळण्याची जबाबदारी या ठिकाणी श्रेयस उकाडे याच्यावर दिली जाते. श्रेयस उकाडे मॅन फ्रॉम आबलोली, तर समोर आहे तो नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश वेद्रे मॅन फ्रॉम नवानगर वेल्दूरहून बिलॉंग करणारा, परंतु TWJ चा व्यावसायिक खेळ म्हणजे पाहिलं जातं संगणक आहे तो म्हणजे TWJ ट्रेडविथचा, अर्थातच गुहागर चिपळूण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर्स मध्ये अग्रगण्य असलेली कंपनीचा हा संघ आपण पाहताय. पुन्हा एकदा श्रेयस कॉन्फिडन्सली या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयार झालाय. समोर आहे तो म्हणजेच संकेत उत्पूर्प शाही पालशेतकर. यावेळी मात्र नो मॅन मध्ये चेंडू आहे, अर्थात एक धाव धरून मिळालं. एका धावावर प्रथमेश साळवी या ठिकाणी, अर्थात बबलू साळवी या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव या ठिकाणी जमा होईल ती संकेत पालशेतकरच्या खात्यामध्ये आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते 24-25 पर्यंत मजल. 1.2 षटकामध्ये 25 पर्यंत मजल. अर्थातच आपण पाहत आहे देरावती प्रतिष्ठान आयोजित भव्य दिवस स्पर्धेचा ग्रँड फिनाले, अर्थातच चमचमची ट्रॉफी, रोख रक्कम 50,000 व आकर्षक याच्या 23,000 ची स्पर्धा कोणाच्या नाव होणार यासाठी आपण सामना पाहत आहे. यावेळी घुटण्यात एक तमाशा देख हा फेवरेट शॉट या ठिकाणी निश्चितपणे खेळण्यामध्ये माहिर असलेला प्रथमेश यावेळी दुसऱ्या धावडी पलटतोय. 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत, त्या म्हणजे प्रथमेश वेद्रेच्या खात्यामध्ये आणि या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते 27 पर्यंत मजल. अर्थात अंतिम सामन्यासाठी जमलेल्या सर्व क्लासिक व खेळाडूंचं मी मराठी समालोचक सुभाष सावंत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहेत अर्थातच अंतिम सामना ग्रँड फिनाले TWJ गुहागर विरुद्ध फैज 11 आबलोली यांच्यामध्ये. अर्थातच यावेळी श्रेयस पुन्हा एकदा 7 ते 8 पालोची धावते. पंचांच्या डॅमेजन मारा करतोय, राईट हँड ओव्हर मारा करतोय प्रथमेश वेद्रेसाठी. घुटण्यात एक तमाशा देख, गोइंग गोइंग गोन चेंडू जातो सीमा पर 6 धावांसाठी. प्रथमेश वेद्रे ऑन फायर, चेंडू झाले फरार 6 धावांसाठी. प्रथमेश निमुणकर संघनायक फैज 11 आबलोली संघाचा समजावतोय तो म्हणजे श्रेयस उकाडेला. अर्थात ना मुन्ना ना अशा प्रकारची गोली करून चालणार नाही. पुन्हा एकदा श्रेयस उजव्या हाताने मारा करतोय, आक्रमक विस्फोटक फलंदाज TWJ चा संघनायक. ओहो, यावेळी मात्र डॉट चेंडू निश्चितपणे नाही मित्रांनो. एक 22 रुपयामध्ये की यावेळी बॅटची कडा घेतली असेल. 22 रुपयामध्ये या ठिकाणी एक धाव जमा होईल ती म्हणजेच TWJ खात्यामध्ये आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 पर्यंत मजल. अर्थात धावा या ठिकाणी येणं गरजेचं आहे ते म्हणजेच TWJ संघासाठी, कारण या ठिकाणी फैज 11 आबलोली संघ सुद्धा मित्रांनो अतिशय तगडा जबरदस्त संघ ऑन आहे तो म्हणजे या अंतिम सामन्यासाठी. गुहागर तालुक्यातील सर्वश्रेष्ठ संघ म्हणून ओळखला जातोय. काय बॅटिंग ऑर्डर आहे ती म्हणजे TWJ विरुद्ध खेळताना फैज 11 आबलोली संघाची. अर्थातच यावेळी मकरन पवार, त्यानंतर सुमेत कदम, त्याच्यापेक्षा जबरदस्त बाहुबली, एकापेक्षा एक जबरदस्त फलंदाज ऑन आहे ते म्हणजेच फैज 11 संघ. श्रेयसचा पुढचा चेंडू, यावेळी मात्र संकेत उर्फ साई यावेळी मात्र बीट होतोय, परंतु शामू सुद्धा यावेळी बीट होतोय आणि या
22च्या रूपामध्ये एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 पर्यंत. धाबांची गरज आहे, धाबा कशा होऊ दे, पॅडने होऊ दे, बॅटने होऊ दे, शरीराच्या कोणत्या भागाला लागू दे, धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजेच यावेळी TWJ संघासाठी. अर्थात दुसरे षटक समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 35 पर्यंत बदल. अर्थात श्रेयस या षटकामध्ये 11 धावा खर्च करतोय, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळते. पाहूया तिसरं षटक या ठिकाणी कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे, तोपर्यंत घेतोय प्राइज येते, प्राइज ऑन होतोय. प्राइज आपल्याला संघासाठी जर षटकार मध्ये प्रत्येक षटकारला 100 रुपये असणार आहेत आणि या ठिकाणी विकेट जो बॉलर खेळ त्या विकेट घेणाऱ्या बॉलर साठी सुद्धा प्रत्येक विकेटला 100 रुपये आहेत. रुपेश अजगोलकर यांच्याकडून. दरम्यान इस ओवर की अगली गेंद, तीसरे ओवर की अगली गेंद, ये देखते क्या, और हाथ में गेंद समा गई और दूसरा विकेट यहाँ पर गया है. कुछ किए तो ही रन यहाँ पर बन सकते. कमाल तो करना ही चाहिए. अगर ज्यादा से ज्यादा रिस्पेक्ट, अगर स्कोर आपको बनाना है तो जिस प्रकार पहली ओवर में बल्लेबाजी की थी उसी प्रकार की बल्लेबाजी, प्रथम जैसी बल्लेबाजी यहाँ पर करना है. अमनला यहाँ पर 100 रुपए का इनाम रुपेश अजगोलकर की तरफ से यहाँ पर आ रही है और इसके पहले श्रेयस को भी 100 रुपए मिल रहे हैं. इस ओवर के यानी तीसरे ओवर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार है नया गेंदबाज जिसका नाम है अमन. अमन दौड़ना शुरू कर दे. राइट आर्म ओवर तो विकेट मारा कर नए बल्लेबाज. ये आप पिच गेंद थी, उठाकर खेला है, वहां पर फील्डर बिल्कुल मौजूद नहीं. गेंद हवा में थी थोड़ी देर लेकिन वहां पर फील्डर मौजूद नहीं था. एक रन आसानी के साथ तेजी के साथ पूरा कर दिया और दूसरा रन लेने के दौड़े और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर दिया. दोनों बल्लेबाजों ने एक एक दो दो रन की कीमत है. सिर्फ खराब गेंदों की पिटाई, बाकी जो आदर्श गेंदे, सही गेंदे, उनका पूरा सम्मान करना चाहिए. यही फिलहाल रणनीति चाहिए. अगर कमजोर गेंदों की पिटाई करे और सिर्फ अच्छे गेंदों का सम्मान करे तो आप जरूर यहां पर अच्छे स्कोर यहां पर कर सकते हैं. जो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है, उसी को चैंपियन कहा जाता है. आपको यहाँ चैंपियन बनना है. देखते हैं यहाँ पर चैंपियन कौन बनता है. राइट आर्म और विकेट मारा कर रहा है. रिवर्स शॉट खेलने का फिर एक प्रयास कर दिया है. तर यहाँ पर एक रन पूरा कर दे. दोनों बल्लेबाजों ने एक एक रन की कीमत है. लागली तर आबादी नाही तर बर्बादी. या ठिकाणी बर्बादी होते थी आणि एकच रनावरती समाधान मानावं लागतं. इस ओवर की अगली गेंद, ये तो कांटे की टक्कर होगी, ये तो महामुकाबला चल रहा है. लेकिन यहाँ अमन के बारे में देखें तो अच्छी तरह से नब्बी तेली गेंदबाजी कर रहा है. विकेट टेकर गेंदबाज के तौर से नाम पर है उसका. और ये गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जा रहा, सॉरी लॉन्ग लेग की तरफ जा रहा है. वहां पर फील्डर मौजूद है. थोड़ी सी मिस्टेक तो हुई थी लेकिन उसकी जल्दी फिर एक बार वहां पर गए, बॉल कलेक्ट कर दिया और गेंद जब तक आए तब तक एक रन पूरा कर दिया दोनों बल्लेबाजों ने. देखो सावंत सर कितना क्राउड यहाँ पर जमा है. क्रिकेट पर यहाँ पर प्यार दिखाने वाले ये सारे दर्शक यहाँ पर मौजूद है. हजारों से यहाँ पर दर्शकों ने यहाँ पर ग्राउंड पर मौजूद है, क्रिकेट का आनंद ले रहे. ऐसा ही माहौल यहाँ पर दरियावती प्रतिष्ठान के हर साल यहाँ पर बारिश के मौसम में आज के क्रिकेट स्पर्धे में ये यहाँ पर माहौल होता है. बारिश तो यहाँ पर चली गई, सब सुबह थे बारिश थी लेकिन आज इस ग्रैंड फिनाले के बारिश नहीं है. इस ओवर की ये गेंद हवा में उठाकर खेला है, वहां पर फील्डर मौजूद है और अच्छी तरह से वहां पर पकड़े गए. अगला पतन यहाँ पर तीसरे विकेट का पतन हुआ. तीसरे विकेट के
बद्ध केलं जात आहे. आपण हात दाखवा. अरे या झाडाच्या खाली असलेले प्रेक्षक यस आपण हात दाखवत आहेत. हळूहळू कॅमेरा पुन्हा एकदा उजव्या बाजूला फिरतोय. अर्थातच हळूहळू जे आपले पाटील आहेत अर्थातच त्यांच्या घराच्या दिशेने हळूहळू मोहन पाटीलजी यांच्या घराच्या दिशेने हळूहळू कॅमेरा फिरतोय आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी कटिबद्ध करणार आहोत. पुन्हा जातोय या ठिकाणी मैदानाच्या दिशेने. इस ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार है अमन, तैयार है 5-6 कदमों का बॉलिंग राइट आर्म और विकेट अंपायर को क्रॉस कर दिया है. पहले से बल्ला हवा में घुमाते हुए और ये व्यापार जितना टाइमिंग अच्छी तरह चाहता उतना टाइमिंग उसको नहीं मिला और गेंद आ रही है मिड विकेट के तरफ और मिड विकेट के वहां पर दो फील्डर मौजूद है जिसने एक कैच टपका था वो बल्लेबाज. नक्कीच यावेळी आपण अर्थातच आमचे जे शिक्षक बंधू आहेत नेटके सर वगैरे त्या दिशेने जरा कॅमेरा फिरवा. येस सर आपणही हात दाखवा. या ठिकाणी आपल्याला सुद्धा कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी टिपलं जात आहे. तिथून हळूहळू कॅमेरा निश्चितपणे मोहनजी मोहन पाटील यांच्या घराच्या दिशेने जे आपल्याला प्रवेशद्वारावर प्रेक्षक आहेत त्यांना टिपलं जात आहे. आपणही हात दाखवा. अर्थातच आपल्याला सुद्धा या ठिकाणी कॅमेरामध्ये बद्ध केला जात आहे. हळूहळू कॅमेरा निश्चितपणे पाटील यांच्या घराकडून तो कॅमेरा हळूहळू आपला जो या नदीच्या पलीकडे जे प्रेक्षक आहेत अर्थात गुरांचा दवाखाना जे तिथं आहेत. येस तुम्ही हात दाखवा. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी टिपलं जात आहे. नदीच्या पलीकडचे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आपण टिपतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 40 पर्यंत मजल. यस प्रथमेश तो नया गेंदबाज यहाँ पर आए. नया गेंदबाजी करने के लिए सुमित कदम यहाँ पर आए. देखते हैं यहाँ पर क्या वो कमाल करते हैं और उसकी गेंदबाजी का पृथक्करण यहाँ पर हो रहा है. उसको गेंदबाजी यहाँ पर शुरुआत करते हैं. साथी कमेंटेटर सावंत सर. थँक्यू सर. अर्थात पहिला चेंडू काही कमालीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो सुमित कदम याच्याकडून. सुमित कदम एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. ऑलराऊंड म्हणून ओळखला जातोय तो अबलोली गावाचा सुमित कदम. काय गोलंदाजी केली ती म्हणजेच अमन याने. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा या षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. वन बाउन्स चेंडू जातो सीमारेषे बाहेर. खणखणे तंदणे चौकार. अर्थात अमनचं गुलचं पृथक्करण ज्यावेळी दुसरं षटक समाप्त झालं होतं त्या धावसंख्या फलकावर होती 35 आणि तिसरं षटक समाप्त झालं त्यावेळी धावसंख्या फलकावर लागली ती म्हणजे 40. म्हणजे अमनने एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळवते ते म्हणजेच अमन कदम मॅन फ्रॉम अबलोली. तर सुमितच्या हातामध्ये अंतिम अमनने 2 गड्यांना बॅक टू द पॅव्हलियन केलं होतं. सुमित अंतिम षटक घेऊन आला. अंतिम षटकातील शेवटचे 4 चेंडू अर्थात तिसरा चेंडू घेऊन निघाला. उजव्या हाताने मारा करतोय राहुल जाडी. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा पाण्यामध्ये निश्चितपणे जातोय. यावेळी मात्र 2 धावा राहुलच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 46 पर्यंत मजल. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर निश्चितपणे या अगोदर आपण पाहिला होता 3 चेंडूवर लागोपाठ 3 षटकार सुद्धा या मैदानावर आता आपण 2 वेळा पाहिलात. या अगोदर अर्चित तांडेलला मयूरने सलग शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते आणि धावसंख्या सरळ 36 पर्यंत पोहोचवली होती. परंतु यावेळी मात्र शेवटचे 3 चेंडू हातामध्ये आहेत ते म्हणजे सुमित कदमच्या. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा याच सामन्यामध्ये सुद्धा आपण प्रथमेश ठाकरेकडून सलग 3 चेंडूवर 3 षटकार पाहिलात. पुन्हा एकदा सुमित याचा पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करतो. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका. एक धाव तर जरूर मिळणार आहे. मकरंद पवार यावेळी चेंडू उचलतोय. सुमितकडे परत करतोय राहुल आणि यावेळी प्रथमेश आपापल्या जागा बदलून घेत आहेत. एक धाव जमा होते ती राहुलच्या खात्यामध्ये आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते 47 पर्यंत मजल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा पाटील सर आणि त्यानंतर थोडस यावेळी धावसंख्या रोखून धरले ती म्हणजेच श्रेयस अमन आणि सुमित याने. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 5 आहे. यावेळी मात्र पंचांनी हात केले समांतर. धावा मिळाल्या अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 48 पर्यंत मजल. अजूनही 2 चेंडू शेवटचे अर्थातच 5व्या चेंडूसाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगच्या मार्गावर तयार होतो तो सुमित कदम. एक हार्ड हिटर आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. डाव्या हाताने उजव्या हाताने गोलंदाजी करतो मित्रांनो. तर डाव्या हाताने फलंदाजी करणारा
सुमेध कदम 5व्या षटकाची तयारी करतोय. तर घुटण्यात एक तमाशात एक 360 डिग्रीचा खेळाडू प्रथमेश वेद्रे यावेळी ओहो ब्लॉक वापर केला होता. अर्थात हा हा ना ना यावेळी मात्र राहुल सुरक्षित आणि प्रथमेश वेद्रे यावेळी बॅक टू द पॅव्हन होईल. अशा प्रकारे तिसरा गडी बॅक टू द पॅव्हन होतोय. कमॉन डीजे. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, भैरवी खाणारा, समाप्ती करणारा, अर्थातच शेवटचा चेंडू, डॉट चेंडू येतोय. येस, डॉट चेंडू निश्चितपणे आलाय आणि अशा प्रकारे चौथं षटक समाप्त होतोय आणि चौथ्या षटकामध्ये धाव संख्या स्थिर झाली ती म्हणजे 48. काय धाव संख्या रोखली. पहिल्या षटकामध्ये पाटील सर 24 आणि पुढच्या 18 चेंडू मध्ये 24. काय गोलंदाज प्रकरण. तीन गोलंदाज दिलं. श्रेयसने धावा खर्च केल्या 11, अमनने धावा खर्च केल्या 5 आणि सुमेधने धावा खर्च केल्यात 8 आणि म्हणूनच 48 धावा पलकाव्या लागतात. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. ते म्हणजे 5-11 आबलेली संघाला. सावंत सर या ठिकाणी आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू षटकात, दुसऱ्या चेंडू षटकात, तिसऱ्या षटकात षटकार गेला चेंडूवरती आणि असं वाटत होतं की ही धावसंख्या आता 60-70च्या घरात जातं की काय. परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा पुढचे जे गेंदबाज आहेत, पुढचे श्रेयस असेल, अमन असेल आणि सुबोध असेल यांनी मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि 48 रनांपर्यंत रोखलं. हे 48 रन जे आता विजय 49 रन दिले आहेत जिंकण्यासाठी फाईज अब्दुल्लीसाठी. काय सर वाटतं तुम्हाला 5-11 संघ 49 धावांचं आव्हान घेऊन चाललंय, काय ते पूर्ण करतील. वाटतं विजयी होईल त्यांचा. नक्कीच विजयी होऊ शकतो. क्षमता आहे, ताकद आहे. 4 खेळाडूंकडे सर लक्ष असेल. पहिलं म्हणजे सलामी जोडी जी अमित पवार आणि सुमेध कदम येतो. त्यानंतर वनडाऊनच्या रूपामध्ये मैदानामध्ये येणारा मकरंद पवार आणि त्यानंतर टुडाऊनच्या रूपामध्ये येणारा शामू साळवी. या 4 खेळाडूवर पूर्णपणे भिस्त असेल आणि निश्चितपणे पडती बाजू कधीही सावरून धरणारा यावेळी प्रथमेश निमुणकरला विसरून चालणार नाही. त्याच्याकडे जो क्षमता, या 5 खेळाडूवर निश्चितपणे डिपेंड असणार आहे हे चेसिंग करणं. नक्की सर, क्रिकेटचा सामना आहे. क्रिकेट म्हणजे हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कोण विस्फोटक रूप धारण करेल हे आपल्याला सांगता येणार नाहीये आणि त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कितीही स्कोर असला तरी तो कमीच असतो. आपल्याला क्रिकेटचं माहिती आहे, एका चेंडूवरती 6 धावा सुद्धा निघू शकतात आणि 6 चेंडूवरती एकही धाव निघत नाहीये. म्हणजेच हा क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. त्याच्यामुळे काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निर्णय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे 48 म्हणजे विजयासाठी 49 धावा जे आपण म्हणतोय त्या कमी पडतील किंवा त्या चेस होणार नाही असं आपण म्हणता येणार नाही. बघूया, थोड्याच वेळामध्ये आपला तो निर्णय कळेलच. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी आपण मधुर संगीताचा आनंद घेऊया. सलमान डीजे. धावतं समालोचन करेल आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचा तरुण तडफदार असा कार्यकर्ता मराठी समालोचक यश दाभोळकर. यानंतर आपण कॅमेरा तर पाटील ज्या आहेत त्यांच्या तिथून थोडा बाजूला करून ज्या यष्टिरक्षाच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण टिपून घ्या. यष्टिरक्षाच्या मागे जे प्रेक्षक आहेत तुमच्याकडे या ठिकाणी कॅमेरा फिरवला जातोय. आपण हात उंचावून या ठिकाणी निश्चितपणे अभिवादन करू शकता. त्याप्रमाणे नदीच्या पलीकडे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही या ठिकाणी टिपलं जात आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया आतिशजी चव्हाण यांच्या घराच्या दिशेने. अर्थातच नदीच्या पलीकडे आपल्याला घर यस त्या ठिकाणी आतिशजी चव्हाण आणि त्यांच्या माडा
खाली प्रेक्षक. यस, आपण हात दाखवा. आपल्याला या ठिकाणी काही छोटे मंडळी आहेत, मुली पण धन्यवाद आहेत. सावंत सर, तुम्हाला थांबवतोय. दरम्यान पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. फटका फसलाय, पाहायचा आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव सुरक्षित पूर्ण केले. नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी धावणार आणि या प्रकारे 2 धावा सुरक्षित पूर्ण केले जातात. पहिले चेंडू मध्ये अकाउंट ओपन केलं जातं. श्री गणेश केला जातोय तो म्हणजे 5-11 अबलोली संघाचा. धाव संख्या होते ती म्हणजे 2. पाहायला गेलं तर पब्लिक बढ़ रही है सारी, पब्लिक बढ़ रही है सारी. कौन लेके जाएगा ये 50,000 की धनराशि, कौन लेके जाएगा ये 50,000 की धनराशि. पुन्हा एकदा फटका बसला या ठिकाणी. अमित बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळायला लागतोय तो म्हणजे TWJ. लहान मुलं उडी मारतायत, त्यांनी कृपया पाण्यामध्ये दिशेने दुसऱ्या चेंडूवर चांगला ब्रेक थ्रू दिला जातोय प्रथमेशाच्या माध्यमातून. अमित याला आपल्या जाळ्या तोडण्यात यश मिळालं. त्याची जागा घेण्यासाठी येतोय गुहागरचा बाहुबली शामू. पाहायचा आहे आता मात्र फटका पाहायचा आहे. या ठिकाणी सजवलाय काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाणी मैदानात असल्यामुळे आउटफील्ड थोडी खराब पाहायला मिळते. म्हणूनच काय मित्रांनो 2 धावा सुरक्षित पूर्ण केले जात आहेत. 2 धावा मिळतात शामूला. 2 धाव्याने धावसंख्या होती ती म्हणजे 4. चांगली सुरुवात म्हणावी लागेल TWJ डॉमिनेटर संघाची. पाहायला गेलं तर दुनिया गोल है जिंदगी शोले, दुनिया गोल है जिंदगी शोले. TWJ का नाद नाही करायचा, कारण त्यांचा विषय खोल आहे, त्यांचा विषय खोल आहे. हो, आता मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. 1 धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावणार का, नाकारतोय सुमित. स्ट्राईक घेतोय आपल्याकडे. एका धावेने धावसंख्या होते ती 5. या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षकांना विनंती असणार आहे. सर्व क्षेत्ररक्षक आपण आपला जीव सांभाळून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण मैदानामध्ये पाणी आल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणचे खड्डे दिसू शकत नाही. आपण आपला जीव सांभाळून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचं आहे. एखाद दुसरी धाव एक्स्ट्रा खर्च झाली तरी चालेल. या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करताना जरा आपलं काळजी घेऊन करायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पाहायचं आहे. सुमित साठी फुलटॉस मध्ये इथं चेंडू भिरकावला जातोय. सीमा पार दर्यावती प्रतिष्ठान षटकार. पाहायला गेलं तर रुपेश असगोलकर याच्या माध्यमातून 5-11च्या सर्व खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ऑन झालेलं होतं. त्या पारितोषिकाचा 2 हात पसरून स्वीकार केला जातोय सुमित याच्या माध्यमातून. आणि या षटकारासाठी नासिम शेठ साल्ले यांच्याकडून 100 रुपये. नक्कीच या ठिकाणी डावखुरा फलंदाज आहे तो म्हणजे टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे गुहागर तालुक्यातील सुमित. षटकातील पुढचा चेंडू प्रथमेश याचा पाहायचा आहे. आता मात्र फटका मारायचा होता, फटका सजवायचा होता, परंतु या ठिकाणी आउट स्विंगरचा कमाल पाहायला मिळाला. प्रथमेशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीचा कमबॅक पाहायला मिळाला. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकांती धावसंख्या जमवली ती म्हणजे 5-11 अबलोली संघाने 49 धावाचा पाठलाग करीत असताना 11 आणि गडी गमावलेत म्हणजे 1. दरम्यान फायनलच्या अंतिम सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत महत्वपूर्ण कामगिरी पाहतायत गुहागर क्रिकेट असोसिएशनचे पंच. स्ट्राईक एंडला पाहत असाल मित्रांनो कैलासजी पिळणकर
सर तसेच आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहताय या दर्यावर्ती प्रतिष्ठानचे खंबीर कार्यकर्ते राकेशजी आगडे हे दोन्ही पंच या फायनलच्या सामन्यासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी पार पाडणार आहेत आणि अशा प्रकारची कामगिरी सातत्यपूर्ण पार पाडत आलेत मागचे 5 दिवस दरम्यान. या ठिकाणी पाहायचं आहे दुसरं षटक चेंडू सोपवला जातोय तो म्हणजे आकाशाच्या हातात. या दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मराठीचा बुलंद आवाज सावंत सर. थँक्यू साई. अर्थातच मित्रांनो गुहागर तालुक्यामध्ये मराठीमध्ये एक नवोदित समालोचक घडतोय. साई मनापासून कौतुक करावं गेलं आणि तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिलंय ते सुनील पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून तुझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी ऑन झालंय. जोरदार टाळ्या होऊ दे अर्थातच साईसाठी. यावेळी आकाश येतोय. आकाश पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू निर्धाव चेंडू येतो. अर्थातच यावेळी फैज 11 अबलोली संघासाठी प्राइज ऑन झाले मित्रांनो. कतारहून अर्थातच बंड्या मोरे आणि नासिमजी साल्ले यांचे जिगरी दोस्त मुस्तकीन भाई यांच्याकडून यावेळी अबलोली संघासाठी अर्थात फैज 11 अबलोली संघासाठी जर अबलोलीने हा सामना जिंकला तर 10,000 रुपयाचा प्राइज ऑन केलाय. ओहो यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये होता. थोडस लेख पंचाकडे अपील केलं होतं की आपण एक हात बाजूला करावा नोचा इशारा करावा परंतु थोडसा उंची कमी होती निश्चितपणे या चेंडूला आणि अशा प्रकारे एक धाव जमा होते ती शामूच्या खात्यामध्ये. क्रीडा रसिक निश्चितपणे काही फोन माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेत. काही जणांनी प्रत्यक्ष येऊन सांगितलं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत शामू चमकला नाहीये आणि अंतिम सामन्यामध्ये शामूला चमकावं लागेल कारण जर त्याचे व्ह्यूअर्स पाहिलात लाखोचे व्ह्यूअर्स आहेत फॅन आहेत आणि आज शामूला त्या फॅन साठी खेळावंच लागेल. काही जणांचे आता मॅसेज सुद्धा माझ्याकडे येऊन पडले शामूला सांगा खेळावं लागेल तुला. अर्थातच यावेळी मात्र सिंगल धाव जमा होईल 22 रुपयामध्ये. यस 22 रुपयामध्ये एक धाव जमा होते ती म्हणजेच फैज 11 अबलोलीच्या खात्यामध्ये. अर्थात पुन्हा एकदा यावेळी कतारचे मुस्तकीन भाई यांच्याकडून बंड्या मोरे आणि नासिम सेठ यांचे जिगरी दोस्त आहेत आणि त्यांच्याकडून फैज 11 अबलोली संघ जर या स्पर्धेमध्ये ग्रँड फायनलचा विजेता ठरला तर रोख धनराशी मिळणार आहेत 10,000 रुपये. नक्कीच म्हणजे एकूण 60,000 रुपये होणार आहेत. छोटी छोटी मुलं आपण तिथं पोहायचं नाही तिथं थोडी अधिक खोली आहे पाण्याची आपण लक्षात घ्या. पाटील सरांचा मुलगा सुद्धा मला तिथं दिसतोय तसाच वाटतोय बघा. पाटील सरांचा मुलगा आहे का? येस यावेळी मात्र एक धाव जरूर मिळेल. अर्थातच एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 पर्यंत मजल. यावेळी विजयासाठी मेहनत करावी लागेल घाम गाव लागेल तो म्हणजेच 49 धावांचं उद्दिष्ट दिलंय ते म्हणजेच TWJ गुहागर संघाने. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक हाताळतो आकाश सपकाळ मॅन फ्रॉम TWJ. यावेळी फैज 11 अबलोली संघाचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं तो म्हणजेच सुमेध कदम आणि शामू साळवी यावेळी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा आकाश राईट हँड राऊंड मारा करतो. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. गोईंग 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 चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. सुमेध कदम ऑन फायर. कमान डीजे. तर सावंत सर तेरी झलक मधला मला एक डायलॉग आवडतोय आठवतोय तो म्हणजे फैज 11 अबलोली संघासाठी धाव संख्या तुम्ही किती उभा राहा मैं झुकेगा नहीं साला मैं कंप्लीट करके दिखाएगा अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सुमितेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सावंत सर. नक्कीच शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकाचा धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 पर्यंत मजल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती. यहाँ मेहनत करने पड़ेगी. सुमेध कदम को उठा दिया है गेंद चली गई सीमा रेखा ओहो सीमा रेखा के अंदर और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन. यावेळी मात्र थोडासा पाण्याचा अडथळा निश्चितपणे या ठिकाणी धावून येतोय तो TWच्या बाजूने आणि संघाची धावसंख्या यावेळी शामूच्या प्रत्येक षटकारासाठी
पहिल्या सिक्स साठी यावेळी रुपेश अजगोलकर यांच्याकडून शामूच्या पहिल्या षटकारासाठी 500 रुपये ऑन झाले. शामू निश्चितपणे मगासपासून किती मॅसेज आले तर मी जवळजवळ 10-12 मॅसेज वाचले, त्यानंतर मॅसेज वाचलेले नाही आहेत कारण आज शामूला खेळावं लागेल. सर तुम्ही समालोचन बसलात तर त्याला सांगा की आम्हाला आज शामू खेळायलाच पाहिजे. शामूवर दबाव निश्चितपणे नसणार कारण शामूने अशा प्रकारचा पराक्रम अनेक वेळा केलाय. साई 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा पराक्रम अर्थातच महापुरुष गुहागरच्या स्पर्धेमध्ये त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे होमाच्या मैदान अबोलीच्या ठिकाणी काय कमालीची फलंदाजी या ठिकाणी केली होती. त्या मार्गदर्शक स्पर्धेमध्ये, झोंबडीच्या स्पर्धेमध्ये, पालपणीच्या स्पर्धेमध्येच, त्याचप्रमाणे अर्थातच MPL म्हणजे मराठा प्रीमियर लीग मध्ये काय तुफानी फलंदाजी केली होती ते शामू साळवीने. आज मात्र करावा लागेल शामूला फैज 11 अबोलीसाठी. अर्थातच यावेळी नासिमजी साल्ले यांच्यासाठी यावेळी फैज 11 साठी दोघांकडून अपेक्षा आहे. तर TWJ म्हणजेच यावेळी नार्वेकर हे निश्चितपणे या संघाचे व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्यासाठी यावेळी TWJ गुहागर संघाला सुद्धा खेळावं लागेल. यावेळी चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जातोय? चेंडू दिला जातोय राहुलच्या हातामध्ये आणि राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे ऐकण्यासाठी पुन्हा माझ्यासोबत साई. धन्यवाद सावंत सर. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी जबाबदारी सोपवली जाते ती म्हणजे राहुल याच्यावरती. निर्णायक षटक असणार आहे. जसं पाहायला गेलं तर 20 षटकाच्या खेळामध्ये 19वे षटक ज्या प्रकारे महत्वपूर्ण असतं तसं 4 षटकांच्या खेळामध्ये तिसरं षटक हे महत्वपूर्ण षटक असतं कारण पाहायला गेलं तर फलंदाज तिसऱ्या षटकावरती तुटून पडत असतात. पुन्हा एकदा या ठिकाणी अपूर्व पाटील, रजत पाटील ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. ती सर्व लहान मुलं काठी घ्या हातामध्ये आणि प्रत्येकाला इकडे पाठवा. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगला फटका, एक धाव सुरक्षित पूर्ण पाहायचा. दुसऱ्या धावेसाठी धावणार का? नक्कीच या ठिकाणी एका धावेवर समाधान मानतोय. शामू परतवतोय तो म्हणजे सुमित याला. एका धावेने धावसंख्या होती ती म्हणजे 22. अकरा चेंडू आणि 27 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी फैज 11 अबलोली संघाला. पाहायचा आहे ताकद आहे, क्षमता आहे. गुहागरचा बाहुबली मित्रांनो बीच मैदान पे चला तो शाम जरूर बनाएगा. फैज 11 अबलोली संघ पाहायचा आहे शाम बनाने वाला एक खेल होता हुआ दिख रहा है क्या? पाहायचं आहे कोणती टीम या ठिकाणी संध्याकाळ बनवणार, कोणती टीम या ठिकाणी रात्र बनवणार. कारण मोठा मुकाबला आहे, महामुकाबला आहे, महासंग्राम आहे. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. ताकद आहे, क्षमता आहे. शामू मध्ये ताकद आहे फैज 11 अबलोली संघामध्ये. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू राहुल याचा पाहायचा आहे. आता मात्र बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही परंतु अलंग कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या दिशेने. एका धावेवर शामूला याला समाधान मानावं लागतंय कारण पाहायला गेलं तर शामू चांगले फटकेबाजी करू शकतो सावंत सर, परंतु या ठिकाणी चेंडू बॅटच्या पल्ल्यात सापडत नाही. म्हणजेच काय, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली अचूक केली जाते ती म्हणजे राहुल याच्या माध्यमातून TWJ संघाकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते परंतु आक्रमक रूप धारण केलंय ते म्हणजे सुमित याला मात्र आता चांगले फटके खेळावे लागणार आहेत. इथून पुढे षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापर केला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु खेळून काढलाय तो म्हणजे सुमित याच्या माध्यमातून. एका धावेसाठी एक धाव मिळते सुमितला, एका धाव मिळते फैज 11 अबलोली संघाला. एका धावेने धावसंख्या होते 24. थोडस गणिती सूत्र या ठिकाणी जड जाणार आहे का? नक्कीच या ठिकाणी ताकद क्षमता आहे, ती ताकद क्षमता दाखवावी लागणार आहे या मैदानावरती ती म्हणजे शामू याला. नक्कीच शामूचे चाहते नक्कीच आता सुद्धा सावंत सरांना फोन आला होता की शामू या ठिकाणी चमकला पाहिजे आणि त्याच प्रकारे ताकदीचा फटका पाहायचा त्या ठिकाणी. टांगा पलटी, चेंडू फरार, येतोय दर्यावरती प्रतिष्ठान चौकार. यांचा फोन होता शामूसाठी. पाहायला गेलं तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय शामूसाठी. पाहायला गेलं तर पहिला षटकार शामूने जर ठोकला तर रुपेश अजगोलकर याच्याकडून 500 आणि प्रत्येक षटकाराचे 100 असे 600 रुपये आणि रोहन शिंदे याचकडून 200 असे एकूण 800 रुपयाचं पारितोषिक विन होणार का? नक्कीच या ठिकाणी फैज 11 अबलोली संघाला धावांची गरज आहे.
8 चेंडू आणि 21 धावा. सामन्याचं समीकरण या ठिकाणी जाहीर होत आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. संघर्ष करावा लागेल या ठिकाणी, घाम गाळावा लागणार आहे तो म्हणजे फाईज 11 आपल्याला संघाला. आता मात्र चांगला स्ट्रेट ड्राईव्ह होता, परंतु तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळते राहुल याच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी अलॉंग द कार्पेटने चेंडू खेळून या ठिकाणी काहीच उपयोग होणार नाही. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी उत्तुंग चेंडू तारा मंडल में उडवावे लागणार आहे, म्हणजे हवेत उडवावे लागणार आहेत. नुसते हवेत उडवून चालणार नाही, तर सीमा पार करावे लागणार आहेत. नक्कीच या ठिकाणी 6 धावा षटकार चौकार ठोकावे लागणार आहेत, ते म्हणजे आपलोली संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्कवर एक टिच्चून मारा केला जातोय, तो म्हणजे TWJ डॉमिनेटर गुहागर संघाकडून कोल्हापूर मिरची सारखा तिखट मारा केला जातोय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, अंतिम चेंडू पाहायचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडावलाय, परंतु लँड होतंय ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेटनेच हँड या ठिकाणी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपतोय. 10च्या सरासरीने धावा जमवल्या, धावा झाल्यात ते म्हणजे 30. एक गडी बाद करण्यात यश मिळालं TWJ डॉमिनेटर संघाला. सामन्याचं गणिती सूत्र या ठिकाणी जाहीर होतंय. 6 चेंडू आणि 19 धावेची गरज असताना पाहायचंय. मी पुन्हा एकदा माईक सोपवतोय सावंत सरांकडे. दरम्यान आपल्या स्पर्धेला धावती भेट देण्यासाठी आमची कामधेनू म्हणणारी आपली प्राथमिक शिक्षक पतपेढी यांचे सध्या इलेक्शनचे वारे वाहत आहेत आणि त्याचे आमचे महापरिवर्तन सहकार आघाडीचे तालुक्याचे उमेदवार सन्माननीय अरविंदजी पालकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या बरोबर आहेत लोखंडे सर, बेलेकल सर, त्याचप्रमाणे कांबळे सर, खामकर सर, हे सर्व आमचे शिक्षक बांधव या ठिकाणी आपल्या सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. महेंद्र रेडेकर सर आमच्या या महापॅनलचे जिल्हास्तरीय सर्वसाधारणचे उमेदवारी बरोबर आहेत. संतोषजी पवारी साहेब, दिनेशजी जाटकर सर, या सर्व आमच्या शिक्षक बांधवांना मित्रांना या ठिकाणी घेऊन येतात. पालकर सर, अरविंद पालकर सर, आपण तालुक्याचे उमेदवार हात वरती करून आम्हाला दाखवायचं, अभिवादन करायचं आहे. महेंद्र रेडेकर सर, तुम्ही जिल्ह्याचे आमचे शिक्षकांचे उमेदवार आहात. आपणा सर्वांचं दर्यावती प्रतिष्ठान तर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. या बसून. तर या सर्व शिक्षक बांधवांचं आमचं सगळ्यांचं या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठान तर्फे हार्दिक स्वागत. आणि आपण तोपर्यंत या ठिकाणी आपण जातो या सामन्याकडे. समालोचक आहेत आपले सावंत सर, आपण पुढील या सामन्याचं समालोचन कसं करावं असं आपणास विनंती करतो. थँक्यू सर. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जात आहे? बावाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. तर समोर आहे तो म्हणजे सुमेध कदम, मॅन फ्रॉम आबलोली, गुहागर तालुक्यातील डाव्या हाताने खेळणारा टॉप ऑर्डरचा फलंदाज ओळखला जातो. परंतु तुम्ही काल काय केलात त्यापेक्षा आज या क्षणाला काय करता याला खूप महत्व आहे. आपल्या नावावर पराक्रम निश्चितपणे आहे, परंतु आज मात्र 6 चेंडू मध्ये 19 धावा बनाव्या लागतील सुमेध आणि शामू साळवीला. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलंय. क्रीडा रसिक खचाखच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. क्रीडा रसिक आपण गर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी करून जमलात. पुन्हा एकदा या अंतिम सामन्यासाठी मनापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. काटे का मुकाबला, घमाशाना मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बावा पहिला चेंडू घेऊन निघाला, डाव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र चेंडू हवे मध्ये एक धावता जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहावं लागेल. अर्थातच एका धावर या ठिकाणी समाधान मानतोय. शामू यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर येईल. सुमेधला यावेळी चान्स दिला जातोय. सुमेधला आता मात्र निश्चितपणे या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 18 धावांसाठी 3 उतुंग षटकार मारावे लागतील. कमांड डीजे. शेवटच्या 5 चेंडू पैकी कुठल्या तरी 3 चेंडूवर यावेळी मात्र 3 प्रहार करावे लागतील. आणि हे प्रहार करण्यासाठी मकरन पवारला सुद्धा यावेळी मैदानामध्ये बोलवलं. मित्रांनो, हा गुहागर तालुक्यातील सर्वात धोकादायक डार्क हॉर्स म्हणून ओळखला जातोय फलंदाज, तो म्हणजे प्रथमेश माफ करा मकरंद पवार. तर त्यापेक्षाही आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे तो म्हणजे सुमेध कदम. तर तेवढा दर्जेदार गोलंदाज यावेळी ऑन आहे तो म्हणजे TWJ संघाकडून बावा, जो डाव्या हाताने या ठिकाणी गोलंदाजी करतो.
करतोय. पाहूया 5 चेंडू मध्ये 18 धावा रोखण्यासाठी यावेळी प्लॅनिंग केलंय, व्यूहरचना आखलंय ती म्हणजेच यावेळी TWJ संघाकडून बावाने क्षेत्ररक्षण सजवलंय. तर बावाचं हे क्षेत्ररक्षण भेदण्यासाठी पाहूया सुमित कदमला काहीसा कान मंत्र या ठिकाणी मकरन याच्याकडून दिला गेलाय. पाहूया या षटकातील दुसरा चेंडू पंच कैलास पेणकर यांच्या डाव्यातून मारा करतोय. 10 ते 12 पावली धावती डाव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र हो हे उडालाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अरे बघतोस का षटकार मारलाय 5-11च्या वागा. मित्रांनो क्षेत्र कोणते असू दे, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये. या ठिकाणी तुम्हाला यश मिळवायचं असेल कष्ट करावेच लागतील. आज यावेळी सुमेतला कष्ट मेहनत करावी लागेल. अर्थातच यावेळी बाबा सुद्धा या ठिकाणी कष्ट करावे लागेल. बाबाला शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 12 धावा. अर्थातच टायमिंग यावेळी वेळ अधिक घ्यायचा नाहीये. 12 धावांसाठी 4 चेंडू. पाहूया यावेळी बाबा कशा प्रकारे घेऊन येतोय. सुमित कदमकडे वेळी मित्रांनो क्षमता आहे. यावेळी 4 चेंडू पैकी पुन्हा 2 चेंडूसाठी, यावेळी 4 चेंडू पैकी 2 चेंडूसाठी माझ्यासोबत पुन्हा एकदा साई. नक्कीच पाहायला गेलं तर मित्रांनो 5-11चा वाघ आता जंगलामध्ये वावरायला लागलाय. तो त्याचं नाव आहे तो म्हणजे सुमित कदम. पाहायचाय 4 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना 4था चेंडू घेऊन चाललाय तो म्हणजे पावा. आहा आता मात्र या ठिकाणी छोट्या याच्या माध्यमातून एक मोठी छत्री न या ठिकाणी पसरता एक छोटी छत्रीचा या ठिकाणी पेशाळणा म्हणजेच काय क्रिकेटच्या बोली भाषेत पाहायला गेलं तर या ठिकाणी सिली पॉइंटला सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जातंय. थोडंसं बॅलन्स बिघडवलं जातोय. फलंदाजाचा एक आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. छोट्या याच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशा प्रकारचा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. छोटा एक आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पाहायला गेली तर 3 चेंडू आणि 12 धावेची गरज असणार आहे. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाज करतोय. अंडर प्रेशर असणार आहे गोलंदाज बावा. 3 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना जर या चेंडूवरती एखादा दर्यावरती प्रतिष्ठान षटकार ठोकला तर नक्कीच या ठिकाणी फुल बॅकअप कमबॅक होऊ शकतो. तो 5-11 आपल्याला संघाचा अंडर प्रेशर जाऊ शकतो तो म्हणजे पावा. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. पाहायचंय 3 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना तिसरा चेंडू घेऊन चाललाय बावा. आता मात्र आपल्या हातातून बॅट निसटते. हो या ठिकाणी उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू अवांतर चेंडू दंड दिला जातोय आणि अशा प्रकारे धावपत पकडला जातोय तो म्हणजे मॅन इन फॉर्म. पाठवलं जात आहे. अमन कदम येतोय, ज्याच्याकडे पण मित्रांनो क्षमता आहे. अमन कदमकडे ज्याने सुद्धा अनेक मॅच मध्ये शेवटच्या तळाच्या फळीला येऊन शेवटच्या फळीला येऊन आक्रमक फटकेबाजी केली. जेव्हा मध्य फळी गारद होते त्यावेळी तळाला येऊन यावेळी ज्या खेळाडूने आक्रमक फटकेबाजी केले, एक सुस्थितीमध्ये धावसंख्या अनेक मैदानावर रचली, त्या अमन कदमला यावेळी मैदानामध्ये पाठवलंय. पाठीवर जर्सी नंबर 47 आणि विजयासाठी त्याला धावा फक्त बनवायच्या 3 चेंडू मध्ये 10 धावा. साई नक्कीच पण तो सावंत सर स्ट्राईक असणार आहे. मकरंद गुहागरचा वंडर बॉय मकरंद याच्याकडे स्ट्राईक असणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो 5-11 आपलोली संघाचा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केली. सातत्यपूर्ण गोलंदाजीचा भरणा
चांगली गोलंदाजी कामगिरी पार पडली जाते TWJ संघाकडून. सामन्याचं गणिती सूत्र या ठिकाणी जाहीर होतोय. 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असताना स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे मकरंद पवार. पाहायचा आहे अशा मोठमोठ्या मॅचचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे तो मकरंद पवार. 1 चेंडू 6 धावा असताना सुद्धा आपला हा सामना जिंकवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे. असे अनेक सामने त्याने एक हाती खिंड लढवून आपल्या संघासाठी जिंकवून दिले. तो मकरंद असणार आहे स्ट्राईकला. आणि गोलंदाजी मार्कवर एक नवोदित गोलंदाज बावा पाहायला मिळतोय मित्रांनो. बावाने सुद्धा अतिशय सुरेख कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाहायचंय 3 चेंडू आणि 10 धावेची गरज असणार आहे. तिसरा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागले, आतुरता लागले की कोणता संघ या ठिकाणी अंतिम विजेता ठरणार आहे, कोणता संघ ही चमचमाती ट्रॉफी उचलणार आहे. नक्कीच येणारे 3 चेंडू नक्कीच या सामन्याचं चित्र बदलणार आहेत. पाहायचंय नवीन फलंदाज येतोय अमन. दरम्यान स्ट्राईकला आहे तो म्हणजे मकरंद. तिसरा चेंडू घेऊन चाललाय तो म्हणजे बावा. पंचांच्या डाव्या साईडने डाव्या हाताने मारा करतोय. आहा फटका सजवलाय. पाहायचंय काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. किती धावा धाव पूर्ण करणार? 1 धाव सुरक्षित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावणार का? नक्कीच या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. पण मित्रांनो तारीफ केली पाहिजे ती या क्षेत्ररक्षकाची, राहुल याची. पाण्यातून सुद्धा चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी चेंडू वरती गेला आणि ज्या ठिकाणी 3 धावा खर्च होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च कराव्या लागल्या. त्या म्हणजे 5-11च्या या फलंदाजांना. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. मंजिल दोन्ही संघाला मित्रांनो दिसते. मंजिल गाठायची आहे ते म्हणजेच यावेळी 5-11 अवलील संघाला जर 2 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या तर TWJ संघाला या 8 धावा या ठिकाणी डिपेंड कराव्या लागतील. 2 चेंडू कंपल्सरी चेस करावं लागेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. यावेळी मात्र आक्रमण चढावं लागेल ते म्हणजेच मकरंद पवारला. मकरंद अशा प्रकारचे पराक्रम अनेक वेळा केले. मी स्वतः आखो देखा हाल याचा ऐकवताना यावेळी सलग 2 चेंडूवर 2 षटकार, 3 चेंडू 3 षटकार मारू शकतो ताकद आहे. तर बाबा निघाला डाव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र हो चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव जरूर मिळते आणि या एकेरी धाव संख्येने दुसऱ्याचा प्रयत्न होतो का? हो अमन कदम यावेळी मात्र चुकी करतोय. अनुभव कमी पडतोय यावेळी. अर्थ अशा प्रकारचा एक सामना मी पाहिला होता. अर्थातच अशाच प्रकारचा सामना गमावला होता तो म्हणजे विधाता अजगोली संघाने. सुदर्शनने अशा प्रकारचा कुंदन रोहिलकरला बाद केलं होतं. त्याचाही तिथं अनुभव कमी पडला होता. यावेळी अमनचा अनुभव कमी पडतो आणि मकरंद पवार बॅक टू द पॅव्हलियन होतोय. अशा पद्धतीचा सर सामना ज्या वेळेला होतो त्या ओव्हर कॉम्पिटिशन होतं आणि अशाच पद्धतीचं थोडंसं त्याला कॉम्पिटिशन ढळलेलं आहे. त्याला वाटलं होतं की आपण स्ट्राईक त्याला द्यायला जाऊ, परंतु अगोदरच त्याने क्रीज सोडली आणि याच्यातच त्या फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी जर एखादा नो चेंडू किंवा अवांतर चेंडू फेकला गेला बावयाच्या माध्यमातून तर नक्की कमबॅक करू शकतो तो म्हणजे 5-11 आपल्याला संघ. परंतु पाहायचं आहे सामन्याची औपचारिकता असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना पाहायचं आहे कंपल्सरी चेस असणार आहे सामना. दोन्ही संघांच्या संघनायक संघ व्यवस्थापक आपण नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय नवलाई इव्हेंटचे सर्व प्रथमेश निमोणकर. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय डावखुरा गोलंदाज बावा. 11 ते 12 पावलांचं बॉलिंग लाईन पाहायला मिळते. बावा याचा स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे प्रथमेश. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना पाहायचं या ठिकाणी एक अवांतर चेंडू फेकला जातो का, या ठिकाणी फटका सजवतो का प्रथमेश. नक्कीच या ठिकाणी उत्कंठा शिगेला पोहोचली सर्व प्रेक्षकांची. दरम्यान 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना या ठिकाणी दांडी गोल केली जाते आणि या अशा प्रकारे विजेता संघ ठरतोय तो म्हणजे TWJ डॉमिनेटर संघ. आणि पंचांनी स्टंप ताब्यात घ्या.